ह्या 10 गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमच्यावर कोणी कधीच कसलीही जबरदस्ती करू शकत नाहीत. मग अशी 10 लक्षणं कोणती आहेत की ज्याच्यावर तुम्ही ठाम निर्णयी राहता आणि तुमच्या इतरांच्या मतांचा तुम्ही आदर करत असला तरी आदर करता पण ते स्वीकारत नाही. तुम्ही स्वतःच्या भावनांची कदर करता आणि तुम्ही स्वतः आत्मविश्वासाने बोलता आणि वागता. तुम्ही चुकांमधून शिकता. तुम्ही तुमच्या चुकांची जबाबदारीसुद्धा घेता आणि तुम्ही स्वतःच्या गरजा आणि तुमच्या सीमांना प्राधान्यसुद्धा देता. तुम्ही इतरांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांच्या वागणुकीचे निरीक्षण करता आणि मगच तुमची एखादी गोष्ट तुम्ही ठरवता. तर अशा 10 लक्षणं किंवा अशा 10 गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या भावनांवरती नियंत्रण. तुम्ही तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही स्पष्टपणे व्यक्त करू शकता. 2 म्हणजे नाही म्हणण्याची क्षमता तुम्ही ठेवता. तुम्ही स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने नाही म्हणू शकता ही क्षमता तुमच्यामध्ये असते. 3 म्हणजे निर्णयांवर ठाम राहणं. तुम्ही स्वतःच्या निर्णयावरती ठाम असता आणि इतरांच्या मतांनी सहजपणे तुम्ही प्रभावित होऊ शकत नाही. तुम्हाला कोणी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, पटवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तुम्ही त्यांच्या गोष्टी जर तुमच्या मनाला नाही पटल्या तर तुम्ही त्या करत नाही आणि तुम्ही त्या स्वीकारतसुद्धा नाही. 4 म्हणजे इतरांचा आदर. तुम्ही इतरांच्या मताचा आदर जरूर करता, पण ते स्वीकारत नाही. काही ना काही कारण सांगून त्यांना न दुखवता तुम्ही त्यांचं मत स्वीकारत नाही किंवा कारण काढून ते जे त्यांचं मत आहे त्याला तुम्ही नकारात्मकता दर्शवता आणि त्याला टोलवता. तर 5 म्हणजे स्वतःच्या भावनांची कदर तुम्ही मुख्य म्हणजे करता. तुम्ही तुमच्या भावनांची कदर अधिक करता आणि वागता. तुम्हाला त्याप्रमाणे वागायला आणि बोलायला आवडतं, ज्यामुळे लोक तुमचा आदर करतात. तुमच्या वागण्यामध्ये कुठलीही खोट नसते हे लोकांच्या लक्षात येतं आणि म्हणून ती लोकं तुमचा आदर करतात, कारण तुमच्या वागण्यामधनं त्यांना एक आत्मविश्वास दिसतो आणि आत्मविश्वासपूर्ण तुमचं वागणं बोलणं दिसतं, त्यामुळे ते तुमचा आदर करतात. 7 म्हणजे चुकांमधनं शिकणं. तुमच्याकडनंही चुका होतात, परंतु त्याच्यातनं तुम्ही शिकता आणि त्या पुन्हा करत नाही. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच तुम्ही जेव्हा या चुका करता तेव्हा त्याच्यातल्या चुका कशा झाल्या, का झाल्या आणि आता परत होणार नाही त्याची तुम्ही दक्षता घेता, काळजी घेता. 8 म्हणजे जबाबदारी स्वीकारता. तुम्ही केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारता आणि इतरांवर त्याचे दोषारोप देत नाही, करत नाही. ही खूप मोठी गोष्ट तुम्ही तुमच्यामध्ये बांधलेली असते. त्याचप्रमाणे 9 म्हणजे स्वतःच्या गरजा आणि सीमांना तुम्ही प्राधान्य जास्त देता. तुमच्या काय गरजा आहेत किंवा तुमच्या सीमा काय आहेत त्यांना तुम्ही जास्त प्राधान्य देता, जेणेकरून तुमच्या त्या गरजांचा किंवा सीमांचा कोणीही फायदा घेत नाही आणि त्या फायदा घेण्याचा ते प्रयत्नसुद्धा करत नाहीत. त्याला कारण तुमचा स्वभाव असतो. 10 म्हणजे निरीक्षण करून विश्वास. तुम्ही इतरांवर लगेच विश्वास ठेवत नाही. कुठलीही गोष्ट विश्वास होण्यापूर्वी त्यांच्या वागणुकीचे तुम्ही निरीक्षण करता